या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाची एक आवड व्यक्त करतात. देवाला काय आवडतं? मला वाटते प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं. जीव म्हणला की त्याची आवड आली. मग प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडत असतं. मग प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. काही माणसाला पैसा आवडत असेल, काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल, त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील. आवड भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडतंय. मला एक जण म्हणला, महाराज मला काहीच आवडत नाही. मी म्हणलं, तुला काही जरी आवडत नसेल, मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतच आहे. म्हणजे आवड नाही असा एकही जीव या जगामध्ये नाही. तसं मग म्हणले, देवाला काय आवडतं? देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याला त्याचे भक्त आवडतात. किती भक्त आवडतात? आता भागवत कथा महाराजाच्या मुखातून तुम्ही ऐकायला. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये उद्धवानं देवाला विचारलं, देवा तुम्हाला काय आवडतं? देवानं उद्धवाला मिठी मारली आणि सांगितलं, उद्धवा मला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर तुझ्यासारखे भक्त आवडतात. मान्य देवा, पण किती भक्त आवडतात ते सांगा ना. त्यावेळेस भगवान म्हणले, उद्धवा न तथा मे प्रियतम आत्मयोनिर शंकर न च शंकर शनन श्री नैव आत्माचे यथा भवान. उद्धवा आत्मयोनी ब्रह्मदेव मला तितके आवडत नाहीत. शंकर बाबा मला तितके आवडत नाहीत. न संकर्षण माझा सखा भाऊ बलराम सुद्धा मला तितका आवडत नाही. न श्री म्हणजे लक्ष्मी, माझी अर्धांगिनी लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही. शेवटी तर हद्द पार केली. नैव आत्मा, माझा आत्मा, माझा जीव सुद्धा मला तितका आवडत नाही. जीवापेक्षा जास्त मला जर कोण प्रिय असतील तर मला माझे भक्त प्रिय आहेत. देवा भक्त जीवाभुनी आवडती. जीवाभुनी आवडती, सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त मला जर या जगामध्ये कोण प्रिय असतील तर मला माझे भक्त प्रिय आहेत. मला भक्त सोडून या जगात दुसरं काहीच आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल मान्य महाराज, तुम्हाला जर जगात जीवापेक्षा जास्त भक्त आवडत असतील तर भक्त म्हणायचं कोणाला? भक्ताची साधी सोपी व्याख्या आहे, जे देवापासून कधी विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. देह कुठंही असू द्या, देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझे पायी असू द्यावे. शरीर कुठं बी असू द्या, माणसाचं मन देवाजवळ असलं पाहिजे. जे देवापासून विभक्त होत नाहीत त्याला म्हणायचं भक्त. याच्या पलीकडे सांगू का? साधी सोपी भक्ताची व्याख्या, जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. बरं, कधी कधी जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधी जुटू शकत नाही. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही. प्रत्येक माणूस देवाची आठवण करतो. पण मला खरं सांगा, तुम्ही आम्ही आठवण करतो पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी बाप. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतात. सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातात. महाराज म्हणले, खरी आठवण तुम्ही सुखात करा ना.
तुमच्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका हो देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अरे त्या अडचणीला त्या दुःखाला सांग आमचा देव मोठा आहे. विठ्ठल आणि म्हणून आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवनी वारील भूक, देवनी वारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवनी वारील भूक, देवनी वारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख. हो देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. बोलत राहा. कोणाला सांगितलं पाहिजे? देवाला. माणसं नेमकं उलट करते, दुःख सांगत नाहीत असं नाही, सांगत आहेत पण कोणाला? हां माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाऊ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात ते माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आता हे माणसं कीर्तनात बसलीत म्हणून सुखी दिसायलीत. हे जर बाहेर गेले आणि याची जर मुलाखत घेतली ना, तुम्हाला सुख सांगते का कोणी? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. प्रत्येकाची मुलाखत घ्या, तुम्हाला सुख सांगत नाही. कोणी एकच सांगते, काय सांगावं महाराज, आम्ही कसे कसे दिवस काढले. रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाणी पाठ आहे तुम्हाला बी सांगतो. म्हणून ज्ञानोबाराची कोवी आहे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरोनी इंगळाच्या. माऊली म्हणले अरे सुख सोडून द्या, या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. गोष्ट म्हणजे कहाणी. माझा मुद्दा एवढाच आहे, मुळात माणूस दुःखी आहे. मुळात माणूस कसा आहे? दुःखी आहे. मग मला सांगा, दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? याच्या पलीकडे सांगू का? तुम्हाला रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं, कारण लोक रडून ऐकतेत आणि हसून. हाँ, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. तुम्हाला सांगायचं आहे ना, आळंदीला जा, माझ्या ज्ञानोबाराच्या दारात जाऊन रडा. ज्ञानोबाराय तुमचं दुःख दूर करते. माणसापाशी कधीच रडत बसायचं नाही, पण माणसं माणसापाशी रडत बसतात. एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सकोबाई
आमची सून लय दाड आहे आणि तू काय सकुबाईला सांगते माय परत दिवशी सकुबाईला सुनानं झप केलं तू तिला काय सांगतीस हा सांगायचं ते देवाला सांग जाऊन विठाला म्हणून सुख दुःख आपण देवाला सांगितलं पाहिजे. माणसाला कधी सांगत बसायचं आणि तुम्हाला सुखी होण्याचा उपाय सांगतो, पत्ता सांगतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काय माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरगं चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, हे ध्यानात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. करता आलं तर जीवनात चांगलं करा गड्या, पण आयुष्यात कोणाचं वाटोळ कधीच करू नका. विठाला ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळ होईल. कसं होईल सांगू का? ते एक जुने महात्मे होते, त्याच्या मुखातून दृष्टांत ऐकला होता. दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळ होत असते. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस ग? ती म्हणली माहीत नाही का तुम्हाला, किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहिती, तू कुठं गेलतीस एवढं सांग. ती म्हणली मी गेलते एका वैद्याकडं. काय म्हणला तो वैद्य? तो वैद्य म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होत आहे, काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला ग एडीएस का मुलगा पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगताच सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला एडीएस का? उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे, मग तुझं बाळणपण करायला लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझी आई घेऊन आलो. ती म्हणली बाई बाई कायच नवरा आहे म्हणली. माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नंदी नाही ध्यानात आलं. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठोट जा जरासं. काय नवरा आहे म्हणली. 2-3 दिवस झाले, हिवाळ्याचे दिवस होते. दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. ही म्हणली अहो घ्या की काहीतरी पटकन निर्णय. ते म्हणला ग थांब जरासं, गावात सप्ताह सुरू झालाय, लोक काय म्हणते ना आपल्याला. सप्ताह झाला, काल्याचं कीर्तन झालं. हे दुपारच्या पाऱ्यात आईपाशी गेला ना आईला म्हणलं आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा आम्ही अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणलं आजच्या दिवशी एक काम करून तू अलीकडून झोप आणि सासूबाईला पलीकडून झोपव. का रे बा? आजच्याच दिवस ऐक म्हणला. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी ही झोपली. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करते बरं 12 तर 12. त्यानं असा मोठा दगड घेतला, झालं म्हणला ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला. म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, आहे का इथं? हाय बरं चांगलं आहे. नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वात 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 वात. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली. ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला असं? लगीन लोकाचं नाचतं येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली नवरा भोळसरे. 2 जण आले घरला. रात्रभर तिला झोप येणं, इतका आनंद झाला. पहाटे 3 वाजताच उठली. उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली. घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तू बीपी लो झाला तर मला विचार. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गाईची धार काढायला उठलं.
गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशेवर मारली आणि येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुखतो काय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. हे मोघम नाही, याला प्रमाण आहे तुकोबारायचं. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगलागे, सुख दुःख दोष अंगलागे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचं वाटोळं होत असते. मन करता आलं तर चांगलं करा, आयुष्यामध्ये वाईट कोणाचंच करू नका. विठाला विठाला. लय असे मुद्दे आहेत महाराज सांगायसारखे. आता काय सांगा, एक मुद्दा सांगतो ना अभंगावर येतो. कसं होतंय सांगू का, आमच्या घरचं सांगतो महाराज, दुसरे कशाला सांगायचं. एक दिवशी रात्री 9 ते 11 पुण्यात कीर्तन झालं. कीर्तन करून गावाकडे निघालो. आता गावाकडे यायला आपल्याला पहाटेचे 5 वाजतील. 5 वाजता झोपलो. आता पहाटे झोपल्यावर आम्ही लवकर उठत नाहीत. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. ते सकाळी चुलत भाऊ उठवायला आला. मला माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं. उठ म्हणलं लय वाईट झालं. आणि मला झालं काय. ते म्हणला गावाच्या वरलाकडं मग शेत आहे, तुला माहिती आहे. म्हणलं मला माहिती. माया शेताला खेटून रामभाऊचं शेत हे बी तुला माहिती आहे ना. अरे मला माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर घेतला. म्हणलं मग लयच पाणी लागलं राव म्हणला त्याला. अरे म्हणलं मग काय झालं, तुझ्या कापसाला 1-2 पाणी देईन, ते लागू दे ना. आपल्याला नाही, त्यालाच कसं काय लागलं म्हणला. म्हणलं मग चल म्हणला त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची, आपल्याला बोर घ्यायचा म्हणला. असा पॉईंट घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही. म्हणलं मला पाणी कळत आहे, मग आता तहान लागले, 1 तांब्या प्यावं का अर्धा तांब्या प्यावं इतकंच कळत आहे, जास्त कळत नाही. चल म्हणला. त्यानं बळच मला शेतात नेलं. गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ खाली ठेवलं. मला म्हणला सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागतंय. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या नोटी काढ्या, नारळावर ठेवल्या. आता सांग म्हणला पाणी. म्हणला आता जरा कळायले मला पाणी. आता तितक्या नोटा पाहिल्या, मला कुंकून बी झरेच दिसायली. दक्षिणा खिशात टोली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढी चाललेलो, ती माझ्या पाठीमागं चाललेली. आता जिथं पाणी तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहीत नाही. आणि लयच पाणी असेल तर उडी हाणतंय, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. त्याला म्हणलं 100% पाणी. त्या मला नुसतं पाणी नको सांगू. म्हणलं मग त्याचा पॉईंट हाणता आला पाहिजे म्हणलं. म्हणजे याला पाणी लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस. म्हणलं तुला 100% पाणी लागतंय, पण एक आटे. म्हणलं काय आटे. म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागतं. काय सांगतो म्हणलं, 3000 फूट कुठं बोर असते. म्हणलं पाणीच तितक्या खोल आहे. मला म्हणला किती पैसे लागतील रे. म्हणलं तूच हिशोब कर. लागू दे म्हणला. 5 लाखाचा घरात कापूस पडू नये. किती नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होते. बायकोला फुल चार्जिंग करून जर माहेराला पाठवली, ते बी काय 1-2 लाखाचे कमी येत नाही. मला लागू दे काय लागत, पण तू इथं थांब म्हणला, जाशील पळून. मिळालं पैसे खाऊ देत नाही गडे. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फोपोटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम यालाय. 2000 फूट गेला.
काही नाही निसता कारण मी तर झाडाखालीच येऊन बसलो. त्या आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं बंदे अरे क्या कंडिशन आहे पोर की. ते म्हणला महाराज पूरा ऐसाच जाने वाला आहे. म्हणलं बापरे. त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो मला गावात नेऊन सोड मुकाट्या. त्याला 200 रुपये दिले. त्यानं भर दुपारा मला गावात आणून सोडू. मी भर दुपारा रग पांघरून झोपलो. त्यानं बोरं घेतला, पैसे गेले आणि बोरं फेल गेला. रडतच घरी आलो. घरी आले म्हणला महाराज कुठे आहे. मला हांतगडे हे आता. महाराज कुठे आहे. म्हणलं मी पुण्यातून कीर्तन करून आलो मला झोप दे. काय झोपतो म्हणला. वाटोळं केलंस तू असं. मला तुला आधी सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू सत्यानाश होईन सत्यानाश. मी आलं मग होऊ दे का हाच आहे तर माझ्या हातानं तू आजाद झाला. दृष्टांत संपला. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्या, दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या, आपला कोरडा गेल्याशिवाय राहत नाही. विठाला पण महाराज म्हणले भक्त संत त्याला म्हणतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे श्रवतसे सत्य बोले मुखे दुःखवी आणि कंचा दुःखे. आणि या भक्तासाठी देव वेडा झाला. किती वेडा झाला. वेडा झाला लालचावला भक्तीसी. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ नावाची नगरी सोडली आणि कोणाच्या घरी आला. भक्ताच्या. ओ ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारिकेचा राणा. द्वारिका नावाची नगरी सोडली आणि कोणाच्या घरी आला. पांडवाचे. तर काय होतं पांडवाचे. तर पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. तरी पण देवाला देवाला त्याच्या संसारात सुद्धा सुख प्राप्त झालं. तर म्हणतात महाराज देवाच्या संसारात. माणसाचा संसार असो का देवाचा संसार असो दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणले मग देवाच्या संसारात काय कमी होतं. देवाला किती बायका आहेत. 16,108. एक नंबरची देवाची बायको आहे लक्ष्मी. रुक्मिणी म्हणजे कोणाचा अवतार आहे. लक्ष्मीचा. लक्ष्मी कोणाला म्हणतात. जिथं जगाचं सौंदर्य संपतं तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं. इतकी लक्ष्मी सुंदर आहे. लक्ष्मी इतकी सुंदर स्त्री जगात कोणतीच नाही बरं. किती सुंदर लक्ष्मी. बरं आमच्या लक्ष्मीचं सौंदर्य म्हणजे नॅचरल आहे. पार्लरमधून आल्या होतं कोणी बी सुंदर दिसेल तात्पुरतं. ह्या पार्लरवाल्यामुळं फसगत बिले व्हाली हो माणसाची. आमच्या एका पकाच्याचं लग्न झालं. महिन्याला त्याला भेटायला गेलो. एक बाई अशी दारात भांडे घासायली. त्याला म्हणलं काय बदल झाला रे तुझ्यात. ते म्हणलं काय झालं महाराज. अरे म्हणलं आयुष्यभर तुझ्या आईनं भांडे घासले कधी बाई लावली नाही. लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावलीस. ते म्हणलं महाराज ती बाई नाही. म्हणलं मग. ते म्हणलं माझी बायको आहे. अरे म्हणलं लग्नात तर लय सुंदर दिसू लागली. ते म्हणलं ती पार्लरवालीची कृपा होती. ते राजेंद्र दासजी म्हणतात बघा. ये पार्लरवाली क्या करती है बोले वो बुढ़िया को गुड़िया बना देती है. आपण घंट्या पुरतच. विठाला अशी लक्ष्मी नाही बरं. याच्या पलीकडे सांगू का. लक्ष्मी तिला म्हणायचं. लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. ती देवाची बायको आहे. निष्ठी बायको नाही. म्हणले मग पाय धोवावयाच्या दैवा पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे का कुळती. ती लक्ष्मी. आता 2 नंबरची बायको. 2 नंबरची सत्यभामा. आणि सत्यभामा एवढ्या श्रीमंत घरची मुलगी होती. तिनं माहेरातून एक मणी आणला होता. कोणता मणी. समंतक मणी. आणि समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार. 8 भार. 8 भार सोनं कशाला म्हणते ते कळतं का. बरं सांगतो ऐका.
गुरुवर्य चंद्रशेखर महाराज सांगतात 8 भार सोनं कशाला बनायचं. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32 तोळे नाही, 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं, घरी जाऊन हिशेब करा. एवढा समंतक मणी रोज सोनं देत होता रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेनं. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया बापानं लय मोठा होंडा दिला, माया माईनं लय मोठं दिलं, असं कधी म्हणली. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारड्या आणि पापड्या घेऊन येते आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं दिलं, माया माईनं. काय दिलं ग त्या माईनं? तिळं लावून खारड्यात आणल्यास की निसत्या नाकानं वांगे सोलायला लागले. नवऱ्याला खाला दिला, नवऱ्याला म्हणली होय वा, आणि खा की व खारवड्या. आणि कशा लागाल्यात खारवड्या? ते म्हणला छान आहेत. येत्यात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वकल्या कशाला पोटात राहत्या? माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशा देवाच्या बायका नव्हत्या. काय काय माणसं लय वैतागले. तर एक जणानं वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला सासरी बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला जावाई बापू घ्या ॲडजस्ट करून, तुम्हाला जी फळ दिलं का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला. सांगू कोणाला? लय अवघड आहे. कोणाची असू द्या बायको 100 पैकी 100 गुण नवऱ्याला कधी देत. जग कौतुक करीन नवऱ्याचं, बायको कवा करते का? नाही करी. कोणाची असू द्या हो. 4 बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या आणि एक बाई म्हणली अगं माझा नवरा घरीच येत नाही. फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. तर तिचा नवरा पोलीस, फोन आला की जावं लागायचं. ड्युटीज ब्युटी. ती म्हणली, दुसरी म्हणली अगं तुझा तरी बरा आहे, माझा नवरा कंपनीत कामाला आहे म्हणली. सकाळी 8 वाजता जे MIDC मध्ये जात आहे ते संध्याकाळी 8 वाजताच घरी येतं आहे. 12 तास त्याची माझी भेट होत नाही. तिसरी कीर्तनकाराची बायको होती. ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येतं, माझा नवरा दिवाळी झाली की जे सुटत आहे म्हणली, आज हे गाव उद्या ते गाव, फराच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर, डिसेंबरमध्ये जे जात आहे ते जून महिन्यात नारळ घेऊनच येत आहे म्हणली. 6 महिने संध्याकाळी घरी नसते ते. त्याच्यामध्ये 4थी दारू पिणाऱ्याची होती. ती म्हणली तुमच्या तिघीचे बरे येतं, निदान मनानं तरी कधी कधी घरी येतात. मला संध्याकाळी रोज आणावं जावं लागतंय. हे नेमकं पडलंय कुठं, शोध कुठं, शोध कुठं. आणि ते जर एकदा दिसलं की मग दिसला ग बाई. आणि ते जर एखाद्या गटारात पडलं आणि त्याला जर डुकरानं ढुसणी हाणली तर ते डुकराच्याच पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते गौतमी तू कवा आलीस? विठाला अशा देवाच्या बायका नाहीत. 16,108 बायकाचं वर्णन करायला जर गेलं तर एक ग्रंथ तयार होईल अशा देवाच्या बायका. पण तरी पण देवानं स्वतःच्या बायकोचा सुद्धा त्याग केला का नाही? बायकोचा त्याग तो म्हणता ना, कशावरून त्याग केला? पुराण नाही सांगत. उदाहरण सांगतो. पंढरपूरला गेले का? हे बघा, जे जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल देवानं बायकोचा बी त्याग केला. कशावरून? प्रत्येक गावात पांडुरंगाचं मंदिर आहे पण रुक्मिणी शेजारी आहे. पंढरपुरात आहे का? देवानं सांगितलं रुक्मिणी आपण भक्ताच्या दारात आलो. पुढं पुंडलिकराय आहेत, पुढं नामदेवराय आहेत, पुढं चोखोबार आहेत. माझ्या साईडला सुद्धा उभा राहण्याचा अधिकार नाही, तो मागं हो. म्हणून रुक्मिणी पाठीमागे गेली, पांडुरंग पुढं आहे. पांडुरंग कुठं आहे? पुढं आहे. रुक्मिणीचं मंदिर पाठीमागं, पांडुरंगाचं मंदिर पुढं. मला एक जण म्हणला पांडुरंग पुढून रुक्मिणीच कस काय मागा? मला रुक्मिणी मागच असते. कस काय मागा असते? अरे मला मागच असते ना. कस काय असते? मी आडमुठ माणसाला कधी कधी आडमुठ माणसासारखंच बोलत असतो. त्याला म्हणलं सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकल निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती?
मागत बसती ना. उलट तू या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी चांगली आहे. मर्यादा सोडून अंतर धरून पाठीमागं उभी आहे. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला पाठीमागं चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती, बगलातून मुंडकं पुढी काढीतीन, त्याला सांगती लेफ्ट राईट स्पीड बेकार पालटी. गेली पांडुरंगाची वाटी गेली न गुडघा गेला विठाला. हो महाराज, आपण भारत देशातले माणसं आहेत. कुठे जवळच पेटलं ना, पण रुक्मिणीमुळं नाही गेला तो. शिवाजी बाबा मग खुर्ची देऊ लागलो तुम्हाला. विनोदाचा भाग सोडून द्या, पण सध्याचा काळ अवघड आहे महाराज. अहो शहरामध्ये जर तुम्ही निघालात ना, समोर एखादं जोडपं आलं तर माणसाला प्रश्न पडायला, आपण भारत देशातच राहतो का? आपल्या भारताला माता म्हणतात, भारत माता. असं कोणी म्हणलंय का भारत माता आणि पाकिस्तान चुलता? नाही नाही, का नाही. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं जिसकी, ये गुलशिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरिओ 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 हरिओ. जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज पहले पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. हा, त्या देशातले आपण माणसं आहेत महाराज. पवित्र ते कुळ, पावन तो देश, अंजे ते हरीचे दास जन्म घेते. आणि त्या हरिदासाच्या घरी, त्या साधू संताच्या घरी देव आला. आणि ज्या दिवशी देव संताच्या घरी आला, त्या दिवशी देव सुखी झाला. प्रमाण आहे, संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची, संताचे सुख झाले या देवा. देव सुद्धा सुखी झाला. कधी? संताच्या घरी आल्याच्या नंतर. पण सहजासहजी सुखी झाला नाही. सुखी होण्यासाठी त्यानं काय केलं? मनवोनी सेवा करी त्यांची. पण महाराज म्हणले, देव कोणाची सेवा करत नाही, कोणाचाही देव नौकर होत नाही, कोणाचाही देव दास होत नाही. दास होतो कोणाचा?